भक्तांनो नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण नागपूर धंतोली येथील यशवंत स्टेडियममधील भगवती मातेचे दर्शन घेणार आहोत. सोबतच आपण भगवती मातेचे जे मंदिर आहे तेथील काही रहस्य आहेत ते आपण आज जाणून घेऊया. जय श्रीराम. या मंदिराची स्थापना 1970 मध्ये करण्यात आली होती. मंदिराबद्दल असे ऐकण्यात आले, स्टेडियमचे बांधकाम सुरू असताना त्या जागेवर काम करणाऱ्या मजुरांना काही दिवस सतत अडचणी येऊ लागल्या होत्या. कधी बांधकाम थांबत असे तर कधी अपघात होण्याची भीती निर्माण होत असे. एके दिवशी त्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुराला त्याच्या स्वप्नामध्ये एक तेजस्वी देवीचे दर्शन झाले. त्या देवीने सांगितली, ही भूमी शक्तीची आहे, इथे माझे स्थान आहे, मला विसरू नका. सकाळी उठून त्या मजुराने ही गोष्ट सर्वांना सांगितली. त्या ठिकाणी जुनी देवीची निशाणी आढळून आली. त्यानंतर काम सुरू करण्यापूर्वी आई भगवती मातेची विधिवत पूजा करण्यात आली. असे म्हणतात की पूजा केल्यानंतर ह्या स्टेडियमच्या बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नव्हता आणि स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झाले. आजही नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये विराजमान असलेली आई भगवती माता ही केवळ एक मूर्ती नसून ती त्या भूमीची रक्षक व शक्तिरूप मानली जाते. तर चला आपण आता दर्शन घेऊया. बंद आहे ना, पाय पडून खोलताय का? खोलताय? हो खोला, मी तोपर्यंत हे हो. मंदिराचे दरवाजे बंद होते. काकूंचे असे म्हणणे आहे की हा टाईम भगवती मातेचा आराम करण्याचा वेळ आहे आणि आता तो टाईम संपला आहे, त्यामुळे काकूंनी दरवाजे उघडले आहेत. जय हो भगवती माता. थांबा, जाऊ नका, पुढचे दर्शन फार सुंदर आहे. जय हो दत्तगुरु. हर हर महादेव. ओम साईराम. मी जी तुम्हाला येताना जी स्टोरी सांगितली होती भगवती मातेची ती हीच.
तुम्ही इथे पूर्ण स्टोरी वाचू शकता. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितली होती. इथे पूर्णपणे जे घडलेली स्टोरी आहे भगवती मातेची ती लिहिलेली आहे. जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.